शेणखत. पहिल्या आता त्या पाल्यामध्ये मला जे समजलं त्याप्रमाणे हा पेंडा खाली पडलाय ना, तो वाया आहे सगळा. ते टाकला तरी पेंडा चालतो. टाकतो, तो टाका, पालापाचोळा तुमचा टाकतो बांबूचा पाला आहे तो टाका, आणि हे ओलं चालेल का? हे चालेल काय, पण हे जास्त प्रमाणात होणार तुमचं. ते जर टाकला तर भरपूर लवकर भरणार आहे. हे जास्त प्रमाणात तुमचं होणार. कुठलं? आता हे जे टाकणार का नाही, सायन्स एवढंच टाकायचं आहे. हा, म्हणजे तो काडी कचरा टाकतो. काळी कचरा सायन्स टाकायचं. पेंडा गवत काही चालेल ना? चालते, चालते. हे पाला शेणखत पहिल्या दिवशी करायचं. मी दुसरे काय करतो, मिक्स बांबूचा पाला आहे ना, तो गोळा करून 5-6 गमेली टाकला तरी तो टाकतो आणि हे टाकतो पेंडा गवत काढी. हो का? पाला शेणखत पहिल्या दिवशी आणि ओला सुका काही चालतं ना? काही चालते काही. बर, हो का? पाला शेणखत पहिल्या दिवशी बरोबर. दुसऱ्या दिवशी थांबायचं. सकाळ संध्याकाळ 50-50 लिटर पाणी मारायचं. कळलं का? म्हणजे आज भरून हो घेतलं का? ना, पाला शेणखत आज करा, उद्या करा, तुमच्या वेळेनुसार करा. झाल्यानंतर 50-100 लिटर पाणी मारायचं. हे पूर्ण सगळं गार होते आणि दुसऱ्या दिवशी थांबायचं. ज्या दिवशी थांबणार आहे त्या दिवशी सकाळ संध्याकाळ पाणी मारायचं. 50-50 म्हणजे थोडक्यात 1 दिवसाची गॅप आहे ना, त्याच्या फक्त काय करायचं, सकाळी आणि संध्याकाळी पाणी मारायचं फक्त. नंतर परत पाला, परत आणि शेणखत. हे तिसऱ्या दिवशी ह्याच्यावर परत 200 लिटर पाणी. म्हणजे एकदा भरलं की 1 दिवसाची गॅप आणि परत तिसऱ्या दिवशी परत सेम. बघा, पाला शेणखत पहिल्या दिवशी 100-200 लिटर पाणी. 1 दिवस थांबायचं, सकाळ संध्याकाळी पाणी तिथे मारायचं. पाहिजे लिहून ठेवा 1 दिवस थांबायचं म्हणून. पहिला आणि तिसरा केला. हा, नाही त्यांना कळेल असं. नाही, तोंडी राहते लक्षात. पहिल्या दिवशी पाला शेणखत, दुसऱ्या दिवशी थांबायचं, तिसऱ्या दिवशी पाला शेणखत चपचपीत पाणी मारायचं, चौथ्या दिवशी काय चपचपीत करायचं, म्हणजे काय? भरपूर. 100-200 लिटर पाणी मारायचं. हा, म्हणजे भरपूर. म्हणजे एकदा शेण हे गार झालं की परत तुम्हाला 2 महिने काही टेन्शन नाही. हा, आणि ते शेणखत ओलं सुकं सगळं चालतं. हा, आता काय करायचं, हे एवढं सगळं भरून झालं 2-3 दिवसात. चौथ्या दिवशी काय करायचं, 2-3 ठिकाणी हात घालून बघायचं. वरती आता शेणासर येणार आहे, वरती शेणासर येणार आहे. वरती 2-3 ठिकाणी हात घालून बघायचं. गार वाटलं तर ती गांडोळी पिशवी दिलेली फोडायची आणि वरती आणून टाकायची. गार वाटलं तर चौथ्या दिवशी समजा बेड तुमचा वरचा शेणखताचा लेअर जर गरम वाटायला आला तर पाणी मारून गार करायचं 4थ्या-5व्या दिवशी. आणि 6व्या-7व्या दिवशी पिशवी सोडला तरी चालते. जी आता पिशवी दिल्या ती 10 दिवस टिकणार आहे तुमची. बर, 10 दिवस खराब होणार नाही, काही नाही. हायचं गोट्यात कुठे अडकून ठेवलं तरी चालते. त्याला उंदीर बिंदीर नाही लागत ना? उंदीर, घुस मुंगूस साप या बेडला पण आणि त्याला पण साईड इफेक्ट काही नाही. फक्त साईड इफेक्ट म्हणजे टेम्परेचर तेवढे